आगामी मनपा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ब्रेक लागला का अशी चर्चा सुद्धा रंगलेली आहे। मनपा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जे सोबत येतील त्यांना घेऊन अन्यथा एकाकी लढू असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे। अतिशय सूचक असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे या संदर्भात काही भाष्य करणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर सामनाला नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकांमध्ये संभ्रम संशय निर्माण करणं, मराठी माणसांच्या एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणं हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे। मात्र या सर्व कावेभास कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्ष ठामपणे उभी आहे। शिवसेना शतायुषी होईल, पुढे जाईल, जे सोबत येतील त्यांना घेऊन नाहीतर एकाकी लढून महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे। पण एक मात्र नक्की, शिवसेना कदापि गुजराती व्यापी पॅटर्न पुढे झुकणार नाही। बोला हर हर महादेव। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, सामनामध्ये अतिशय सूचक असं विधान करण्यात आलेलं आहे सामनाच्या अग्रलेखामधून, कशा पद्धतीने याकडे पाहायचं? गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या केवळ चर्चा होताना पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे या चर्चा होत असताना राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात। त्यामुळे या चर्चेला कुठेतरी ब्रेक लागलाय का अशा प्रकारचं एक निर्माण होतं। या ठाकरे बंधूच्या एकत्रीकरणाला ब्रेक लागल्याचा आनंद हा विरोधक साजरा करत आहेत आणि त्याचमुळे त्याचा उल्लेख या अग्रलेखात करण्यात आलेला आहे वर्धापन दिनाच्या निमित्तानं। आणि त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर राज ठाकरे सोबत येत नसतील तर एकाकी लढून महाराष्ट्र जिंकायचा अशा प्रकारचं यामध्ये सूचित करण्यात आलेलं आहे। या अग्रलेखामधून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जर राज ठाकरे येणार नसतील तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकाकी लढू, परंतु गुजराती व्यापाऱ्यांच्या पुढे आम्ही झुकणार नाही आणि महाराष्ट्राचा मराठी बाणा हा कायम तेवत ठेवू अशा प्रकारचं एक सूचक अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी या माध्यमातून भूमिका मांडलेली पाहायला मिळते। आजच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये देखील उद्धव ठाकरे काय नेमकी भूमिका मांडतात, कारण राज ठाकरेंनी साथ दिल्यानंतर त्यांना प्रतिसाद देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत केलेलं आहे आणि सकारात्मक दृष्ट्या या युतीकडे आणि या चर्चेकडे पाहिलं जात होतं। परंतु अद्याप राज ठाकरे यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा नंतरचा प्रस्ताव किंवा दोन्हीकडचा प्रस्ताव जो आहे तो आलेला पाहायला मिळत नाही आणि त्याचमुळं अखेर किती काळ वाट पाहायची त्याच्याऐवजी एकाकी चलोची घोषणा सध्या शिवसेना ठाकरे गट करतोय की काय अशा प्रकारची एक शक्यता निर्माण झाली आहे। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।